आज आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स घेणार आहोत. हा सायन्स 1 मधला चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्यामधला फर्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. सेकंड आहे डोबेरेनियर ट्रेड्स. डोबेरेनियर हा सायंटिस्ट होता आणि त्याने त्याचे ट्रेड्स दिले कशाबद्दल, एलिमेंट्सबद्दल. ह्या एलिमेंट्सबद्दल बरेच सायंटिस्टनी अभ्यास केला आणि बरेच जणांनी त्यांचे ट्रेड्स किंवा त्यांचे जे विचार आहे ते त्यांनी आपल्याला सांगितले. बरेच सायंटिस्ट यामध्ये फेल झाले, त्यामुळे तर आपण ते बघू की ते का बरं फेल झाले, त्यांचे जे ड्रॉबॅक्स आहे ते पण सांगणार आहे आपण. त्यानंतर आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. मग डोबेरेनियर नंतर न्यूलँड आला. न्यूलँडने त्याचं जे हे त्याचे जे विचार आहे एलिमेंट्सबद्दल, त्यांनी जे म्हणजे त्यांनी जे एक्सपेरिमेंट केलेले आहे एलिमेंट्सबद्दल ते त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर मेंडेल्स पिरियोडिक टेबल. मग न्यूलँड नंतर मेंडेल आला. मग मेंडेलने त्याचा पिरियोडिक टेबल बनवला आणि तो आपण एक्सेप्ट केला आणि त्याला म्हणतात मॉडर्न पिरियोडिक टेबल. आज आपण हेच बघणार आहोत. त्याआधी इथे काही क्वेश्चन दिले आहे तुम्हाला. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. मग मॅटरचे टाईप्स कोणते आहेत तर सॉलिड, लिक्विड अँड गॅस. बरोबर आहे. सॉलिड म्हणजे आपल्याकडे फ्रीजमध्ये आईस आहे. आईसला आपण जर तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर सॉलिड फॉर्ममध्ये आहे. तुम्ही त्या आईसला रूम टेम्परेचरमध्ये म्हणजे बाहेर काढा, तर त्याला बाहेर काढल्यानंतर तो कोणत्या फॉर्ममध्ये येणार, लिक्विड फॉर्ममध्ये येणार. मग लिक्विड फॉर्मला म्हणजे जे पाणी तयार झालं त्या आईसमधून जो पाणी तयार झालेलं आहे ते तुम्ही गॅसला ठेवा. गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्यामधून जो वेफर तयार होईल, जो गॅस तयार होईल, बरोबर आहे, तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅस स्टेटमध्ये. ओके. असे मॅटरचे किती टाईप्स आहेत, 3 टाईप्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. दीज आर द फिजिकल स्टेट. आणि हे काय आहे, फिजिकल स्टेट आहे. आणि 4th स्टेट जर म्हटला तर तो आहे प्लाझ्मा. 4th स्टेट आहे त्याचा प्लाझ्मा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट. म्हणजे एलिमेंटचे टाईप्स दिलेले आहे. देर आर 3 टाईप्स ऑफ एलिमेंट्स. कोणते कोणते, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. ओके. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर कॉल्ड ॲटम्स. स्मॉलेस्ट पार्टिकल त्याला मॅटरमधला तो काय ॲटम्स आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. तर डिफरन्स बिटवीन तुम्हाला विचारलेलं आहे इथे. तर या ठिकाणी डिफरन्स बिटवीन जे विचारलेलं आहे, कंपाऊंड इज प्रोड्यूस बाय. फर्स्ट आपण कंपाऊंड बघू. तर कंपाऊंड इज प्रोड्यूस बाय केमिकल रिॲक्शन ऑफ 2 or more एलिमेंट्स. म्हणजे कंपाऊंड जो आहे तो आता कंपाऊंड, एखादी कंपाऊंड कसा तयार होते तर एक एलिमेंट प्लस दुसरा एलिमेंट बनून काय होते, एक कंपाऊंड तयार होते. बरोबर आहे. त्यानंतर एलिमेंट्स बघू. एलिमेंट्स कंटेन ओनली 1 काइंड ऑफ ॲटम. आणि एलिमेंट काय करते, एकाच प्रकारचा ॲटम असते, तो एका फ्री स्टेटमध्ये असते नाहीतर कंबाईन स्टेटमध्ये असते. मी त्याचं एक्झाम्पल पण देणार आहे. इन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड द ॲटम्स आर डिफरंट. मॉलिक्यूल जे असतात म्हणजे ज्या कंपाऊंडमधले जे मॉलिक्यूल्स असतात ते कसे असतात, डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला वॉटर बनवायचं आहे. वॉटर बनवायसाठी आपल्याला काय लागेल, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन म्हणजे H2. ओके. तर आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन लागेल आणि त्यापासून आपण काय बनवू शकतो, एक वॉटर बनवू शकतो. बरोबर आहे. तसं NaCl आहे. आपल्याला NaCl बनवायचं आहे तर NaClसाठी आपल्याला Na+Cl 2 ॲड करावं लागेल आणि त्याच्यापासून NaCl बनणार. ओके. त्यानंतर इथे एलिमेंट्स दिला आहे इन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट इज बोथ द ॲटम आर सेम. आणि जे एलिमेंटमध्ये जे मॉलिक्यूल्स असतात ते दोन्ही जे एलिमेंट्स असतात ते कसे असतात, सारखे असतात. फॉर एक्झाम्पल इथे बघू आपण की H2O म्हणजे वॉटर. H2O म्हणजे वॉटर दिलेला आहे. तर इथे वॉटर बनवायसाठी आपण ह्या ओला, ऑक्सिजनला हे दोन जे एलिमेंट्स आहे हे काय लावलेलं आहे, या लावलेलं आहे. म्हणजे हा एक कंपाऊंड तयार झालेला आहे. हा H2O हा कंपाऊंड तयार झालेला आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजननी. त्यानंतर इथे O2 जर आपल्याला तयार करायचं आहे, O2, तर इथे काय फक्त ऑक्सिजन म्हणजे हा काय झाला, एक एलिमेंट झाला. म्हणजे दोन्ही एलिमेंट कशा सेम आहे. इथे 2 एलिमेंट कशा वेगवेगळे आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. इथे दोन्ही एलिमेंट सारखे आहे. जसं मिथेन आहे. मिथेन म्हणजे NH3 म्हणतो आपण त्याला. मग Nला किती हायड्रोजन लागलेले आहे, 3 हायड्रोजन लागलेला आहे. म्हणजे इथे पण एलिमेंट वेगवेगळे आहे. त्यानंतर इथे CH4 दिलेला आहे. CH4
तर इथे सी आणि चारी बाजूनी याच्या काय लागलेल्या हायड्रोजन लागलेल्या, चारी बाजूनी काय लागलेल्या हायड्रोजन. ओके, म्हणजे हा पण एक काय आहे कंपाऊंड लागलेला आहे. म्हणजे कंपाऊंड काय असतो की दोन किंवा त्यापेक्षा जास्त इलिमेंट्स बनून जो एखादी जी केमिकल रिॲक्शन होते त्याला म्हणतात कंपाऊंड. ओके, आता बघू की डोबेरेनियर ट्रेट. आता बघू क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मग क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये दिलं आहे वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण मागच्या स्टँडर्डला बघितलं दॅट ऑल द ॲटम ऑफ एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाईप. म्हणजे काय म्हणत आहे एलिमेंट्समध्ये जे ॲटम्स आहेत ते दॅट ऑल द ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे एलिमेंटमध्ये जे ॲटम आहे ते कसे फक्त एकाच टाईपचे किंवा सेम टाईपचे, ओनली वन टाईप म्हणू शकतो किंवा सेम टाईपसुद्धा म्हणू शकतो. जसं ऑक्सिजन आहे तर O2ला काय आपण बघितलं आहे का एक्झाम्पलमध्ये, तर सेम एलिमेंट आहे. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आता आपल्याला 118 एलिमेंट्स माहीत आहे. हावेवर अराउंड इयर 800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. जेव्हा 1800मध्ये म्हणजे 1800मध्ये, तर 1800मध्ये काय दिलेलं होतं त्यांनी की